विरार महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे. शाहीद शेख उर्फ मुन्नाबाई हे राष्ट्रवादी अजित पवार गटामधून उमेदवारी लढवत आहेत. आपण जाणून घेऊया ते या शहरासाठी काय करणार आहेत आणि या विकासाबाबत काय त्यांचं धोरण आहे. नमस्कार, मी शाहीद शेख उर्फ मुन्नाबाई. मी NCPचा उमेदवार आहे. वॉर्ड क्रमांक 29 क वसई वेस्टचा उमेदवार आहे. मी लास्ट 30 वर्षापासून सोशल वर्क करत आहे. आता प्लॅटफॉर्म मिळाल्यानंतर जास्त सोशल वर्क करणार. आणि आम्ही कोरोनामध्ये मेडिकल फॉर्म अशी आम्ही खूप सेवा केलेली आहे. तर आता आमच्या जे गट आहे ते गटमध्ये आमचे जे मंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी खूप सेवा केलेली आहे. खूपशी योजना आणलेली आहे एज्युकेशनसाठी, महिलांसाठी, आरोग्यासाठी, शिक्षणासाठी, लाडकी बहीण अशी खूपशी योजना आणलेली आहे आणि पुढे पण अशी योजना आणणार. आणि जे काय आर्थिक सपोर्ट किंवा दुसरा कुठलाही सपोर्ट लागेल ते आमच्यातर्फे होणार. कारण की अजितदादा पवार हे या लोकांनी खूप काम केलेलं आहे या विषयावरती. आपण महानगरपालिकेत निवडून आल्यानंतर येथील काय काय महानगरपालिका सेवा तुम्ही येथील नागरिकांना देणार? महानगरपालिका सेवा अशी आहे की आपल्या लोकांना ॲक्च्युली महानगरपालिका ह्या लोकांना माहीत नसते की बा महानगरपालिकेमध्ये कुठली योजना आहे. जसं की आपल्या महानगरपालिकेमध्ये एज्युकेशन योजना आहे, वृद्ध योजना, सिनियर सिटीजन योजना आहे आणि दुसरी खूप एज्युकेशन आहे, सिनियर सिटीजन आहे, आरोग्य योजना आहे, एज्युकेशनसाठी आहे, अशी खूप योजना आहे. महिलांसाठी काय आहे? एज्युकेशनसाठी फंड मिळते ना. महिलांसाठी पण योजना आहेत. महिलांसाठी योजना आहे, महिलांसाठी फंड मिळते, लग्नासाठी फंड मिळते, मुलं झाल्यानंतर फंड मिळते. हे लोकांना या योजना माहीत नाही. आणि एज्युकेशनसाठी मौलाना आझादची योजना आहे. आणि तहसील कार्यालयाचे खूप काम आहे ते पण आम्ही करून देणार. जसे डोमेसेल आहे, रहिवासी असे दाखले बनवून देणार. आम्ही लोकांची सेवा केलेली आणि सेवासाठी बसलेले. हॉस्पिटलबाबत काय आपण? हॉस्पिटल तर आमच्या इकडे वसई विरार महानगराचं हॉस्पिटल चांगलं आहे. आता एक 25-30 बेड आणखी वाढवलेले आहे. आणखी आम्ही चांगली सेवा देणार. जसे म्हणजे आपले गोरगरीब लोकांना हॉस्पिटलमध्ये गेले तर ते बिल भरू शकत नाही, खूप मोठा बिल येते. तर आता आमच्या ICU रूम पण आहे, ऑपरेशन थिएटर चांगलं आहे. इथे स्मशानभूमीचा प्रश्न आहे. स्मशानभूमी, कब्रस्तान वगैरे या भूमीच्या अजून पाहिजे तसे डेव्हलपमेंट झाले नाहीत. त्यांचं काय सुधारणा करणार सर्व समाजासाठी? स्मशानभूमीची तर डेव्हलपमेंट असं नाही काही झालेली नाही. स्मशानभूमीची डेव्हलपमेंट झालेली आहे, तरी पण आम्ही त्यांच्यावरती लक्ष. जसं आमचा कब्रस्तान आहे, पुढे स्मशानभूमी आहे. आणि दुसरी लोकांना स्मशानभूमीचा एक मसला आहे, ते रिझर्व ठेवलेली स्मशानभूमी तिकडे आपल्या सन सिटीमध्ये. त्यासाठी पण आम्ही लढणार आहे. कारण की ते रिझर्व आहे स्मशानभूमी आणि ते सार्वजनिक आहे. असं नाही का फक्त मुस्लिम लोकांसाठी आहे. मुस्लिम आहे, शिया आहे, हिंदू आहे, ख्रिश्चन